कृष्णाचं नाव विठ्ठल कसं पडलं आणि मग पंढरपूरला विठुराया आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र का नाही? या मागची ही एक पौराणिक कथा. कृष्ण निजला निवांत, आठवली त्याला राधा. राधेला केले जादूने जिवंत, जणू काय झाली त्याला प्रेमबाधा. समोरून आली रुक्मिणी, कृष्णासंगे राधास पाहिली. डोळे झाले लाल लाल, म्हणे मी कृष्णास सोडून चालली. कुठे गेली रुक्मिणी कोणास बाई ठाऊक, कृष्ण भटकतोय तिला शोधत, होऊन व्याकुळ भाऊक. पोहोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या, आणि रुक्मिणी दिसली दिंडी रवणात पंढरीच्या. कृष्ण मनवितो रुक्मिणीस, पण ती रुसलेली फार. म्हणतो कसा, अगं रुक्मिणी कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार. रुक्मिणी नाराज, त्यातच कृष्णास आठवे भक्त एक थोर. नाव त्याचे पुंडलिक, लय गुणाचं ते पोर. पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची गबाई स्वारी. पुंडलिक करतो आई बापाची सेवा, ठेवून उभा विठेवरी कृष्णाला दारी. वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली. विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती जाहली. 28 युगे झाली लांब उभी राहुनी, रुक्मिणी रुसवातो धरी. अवघ्या भूमंडळाचा संसार बघत विठ्ठल उभा विठेवरी. भूमंडळी म्हणे विठ्ठलास बापा आणि रुक्मिणी साई. बोला जय जय विठोबा रखमाई, बोला जय जय विठोबा रखमाई.